क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयातील कर्मचारी सीताराम पवार याने स्वतंत्र रेशन कार्ड बनवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून 2000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने दिनांक 20 जून रोजी पंचासमक्ष तहसील कार्यालय सुरगाणा नाशिक येथील सेतू कार्यालयात लाच घेताना एसीबीने सीताराम पवार यांना रंगेहात पकडले। याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरगाणा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्याने तेथील नागरिकांना शासनाच्या सुविधा मिळाव्यात या हेतूने रेशन कार्ड हे महत्त्वाचे असते आणि तेच रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन असे कर्मचारी लुबाडतात हे सिद्ध झाले। सुरगाणा तालुक्यात विद्यार्थी व पालकांनी सरकारी दाखले मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली आहे, परंतु हे दाखले बनवताना त्यांना अशा एजंटच्या भूलथापांना बळी पडून आर्थिक भुर्दंड बसतो। म्हणून वैतागलेल्या तक्रारदाराने ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशाताई पाटील व नाशिक जिल्हा अध्यक्ष कांचन जाधव यांना बोलावून माहिती दिली। त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी एसीबीला तक्रार दाखल केली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा मालावलकर, माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विकास निकम, अविनाश जाधव यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी उमेश खांडवी, सुरगाणा। आपली ग्राहक रक्षक संघटना आहे, जी संपूर्ण भारतभर आमची संघटना अन्यायाविरुद्ध आवाज उचलते। जी फसवणूक होत असते लहानापासून गोरगरिबांच्यासाठी आमची संघटना काम करत आहे। सर्वप्रथम मला जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्फत ही कंप्लेंट आली आणि त्याच्यानंतर आम्ही गावोगावी सर्वे केल्यानंतर आमच्यापर्यंत कमीत कमी 51 ते 52 आमच्याकडं तक्रारी, प्रूफ सहित तक्रारी आलेल्या आहेत की राशन दुकानदार आमचा अशी तहसीलदारामध्ये आमच्या सुरगाण्यामध्ये अशी लुटणूक होत आहे, फसवणूक होत आहे। ज्या तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला बघतच आहे या सुरगाणा कार्यालयामध्ये प्रायव्हेट यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातं आणि तिथला सकाराम पवार हा नावाचा ऑनलाईन ऑपरेटर करतो ते, आणि जिथं ज्या राशन कार्ड, आधार कार्ड याला 50 ते 100 रुपये शुल्क लागतं, त्यासाठी तिथं आकारले जाणारे आकार 1000, 2000, 3000, 5000 पर्यंत आकारलं जातं। आता सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा एकदम लहान गरीबातला गरीब, त्यांना लिहिता वाचता येत नाही असा माणूस कुठून काम करून आणून त्यांना एवढे पैसे देणार, आणि दिल्यानंतरही त्यांना फेऱ्या माराव्या लागतात, ये जा करावं लागतं। तरी सुद्धा हे प्रशासनाला कुठेतरी आव घातला पाहिजे। आम्ही अँटी करप्शनला निवेदन दिलं, त्या निवेदनातून अँटी करप्शननी आज इथं सुरगाणा या कार्यालयामध्ये आज धाड टाकली म्हणण्यापेक्षा इथून त्यांना एक कारवाई केली अँटी करप्शन ब्युरोनं। आणि शर्मिष्ठा मॅडम यांचं धन्यवाद की त्यांनी आपल्या टीमसह सतत गेले महिनाभर झालं पाठपुरावा करून या ठिकाणी आज सफल झालेलो आहे आणि कारवाई तर चालूच आहे आता, आणि आरोप सिद्धही झालेला आहे। आणि याच्या पुढेही आमची संघटना, आमचे पदाधिकारी सर्व एकजुटीनं आम्ही या अशा अन्यायाला आवाज फोडतच राहणार। आणि धन्यवाद, तुम्ही आमच्या संघटनेचं कार्य लोकांपर्यंत अशा न्यूजच्या मार्फत पोहोचत आहे, यासाठी न्यूजवाल्यांचं किंवा पोलीस प्रशासनाचं आणि उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसलाही निवेदन देऊन टाकणार आहे की असं हे परत घडलं नाही पाहिजे, कुठेतरी आळा घातलं पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद। कांचनजी, तुम्ही आता जो मागे मुद्दा घेतला होता एक तो पुरवठाचा, त्या पुरवठ्याच्या बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? पुरवठ्याचं काम तर झालंय, ज्या गोष्टीचा मी पाठपुरावा केला त्या गावासाठी जे रेशन दुकान मंजूर होतं, कोणतं गाव? मनखेड गाव। तर त्या गावासाठी जे रेशन दुकान मंजूर झालेलं होतं त्या गावापासून ते 5-6 किलोमीटर असलेल्या हिमडपाड्यावरती चालायचं। तर त्याचा पाठपुरावा करून मी ते दुकान पुन्हा मनखेड या गावी आणलं आणि आता तिथे व्यवस्थित चालू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।